सत्कार केला जात आहे। मी सन्माननीय हरिजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या कोळीगावचे सन्माननीय समाजसेवक सतीशजी पाटील साहेब यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। आज वेळात वेळ काढून आपल्या या स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली। आमच्या कोळिवली गावचे सन्माननीय सतीशजी पाटील साहेब यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद अमोल चव्हाण। वळूया सामन्याकडे। दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीकरता आलाय भावेश 11 लामस आणि जय बजरंग पारिवली या दोन संघादरम्यान। पहिला चेंडू वेग तर चांगला आहे, चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये। रोशन चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय सीमा पार। मिळत आहे धावा 4। भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला। चौकाराच्या बढतीनं इथून मात्र अकाउंट ओपन होईल जय बजरंग पारिवली संघाचं। आपण पाहतोय धावसंख्या 4 या अंकावरती आपण पाहतोय। गुड पीस ऑफ बॉलिंग, सुरेख गोलंदाजी, पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हर होताना आपण पाहतोय। गोलंदाज सुशांत याला आपण पाहतोय, लामज एक्सप्रेस या नावाने ज्याची ओळख आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती। पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये। प्रथमेश याच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण, एका धावेची बढत आणि एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती। बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर चेंडूची गती जी आहे ती सुशांत याच्या माध्यमातून चांगल्या रीतीने हाताळली जाते। वाईट चेंडू जरूर आलाय, पण कमबॅक मिळवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। यावेळेस मात्र बॅटची कडा आणि चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। फलंदाज बाद। रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही। रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही। भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय। भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय। भावेश स्मृती चषक ठेवलाय। भावेश स्मृती चषक, भावेश स्मृती चषक ठेवलाय। भावेश स्मृती चषक। वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय धावसंख्या 6 या अंकावरती आपण पाहतोय। बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण पाहिलं पहिल्या विकेटचं पतन सुशांत याचा। पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। विकेटचं पतन, फलंदाज बाद, अप्रतिम झेल, फलंदाज फेल। रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही। रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही। भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय। भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय। भावेश स्मृती चषक ठेवलाय। भावेश स्मृती चषक, भावेश स्मृती चषक ठेवलाय। भावेश स्मृती चषक। इथून मात्र संघ अडचणीत सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये। जय बजरंग पारिवली संघ 2 फलंदाज इथून मात्र बाद होताना आपण पाहिले। आणि आता मात्र जर विचार केला तर सुशांत इथून मात्र हॅट्रिक वरती आहे। हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? यावेळेस मात्र काय घडलंय, निघून चाललाय चेंडू सीमा पार। मिळतील धावा 4 चौकार। इट्स नो बॉल, बीमर की बीमारी। याचाच अर्थ या चेंडूवरती 5 धावा अंकित केल्या जातील। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर भावेश
शिवछत्रपती स्पोर्ट्स लामस बी संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होता तेव्हा अमोल चव्हाण यांची फलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली होती आणि तेव्हा आम्ही एक सांगितलं होतं की तो आला, त्याने षटकार लगावले आणि तो तसाच गेला. आणि तेच अमोल चव्हाण यावर्षी मात्र ॲक्शनमध्ये नाही आहेत, आज थेट समालोचन कक्षामध्ये आहेत. बी टीममधून ते कोचिंग करत आहेत अशी सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे. तर निश्चितप्रमाणे यावेळेस मात्र काय घडलं आहे तर चेंडू अचूकरित्या यष्ट्यांवरती हिट होणार होता, पण गोलंदाज सुशांत याला जर आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मधोमध पाहिलं आणि चेंडू मात्र त्याच्या पायावरती आदळला. फलंदाजाला जीवनदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढचा चेंडू लामाज एक्सप्रेसचा आणि त्या दिशेने इथून मात्र चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रातून सीमा पार, मिळतील धावा 4, देखणं चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 1 षटकाच्या अखेरनंतर धावा जोडल्या गेल्यात. फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या आशाताई शिंदे शिवसेना महिला संघटक ऐरोली यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं आहे. आम्ही विनंती करतो की आमच्या लाडक्या त्या आशाताई शिंदे आपणास विनंती की आपण मंचावरून आमच्या मंचाची शान वाढवायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, अगदीच जातीने त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा कधी केव्हाही असो, पण जेव्हा त्यांना निमंत्रण मिळतं तेव्हा मात्र अगदीच वेळात वेळ काढून उपस्थित राहणारे या व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आशाताई शिंदे, आपलं हार्दिक स्वागत स्वर्गीय भावेश चव्हाण स्मृती चषक 2026मध्ये. यावेळेस मात्र घडलंय काय तर निर्धाव चेंडूची हाताळणी इथून मात्र जरूर केली गेली. संघनायक अक्षय जेव्हा नाणेफेकी करता आला होता तेव्हा मात्र एक प्रश्न विचारला होता की संघ तुमचा 10 खेळाडूने खेळणार आहे की 11 खेळाडूने खेळणार आहे. पण अक्षयने एवढंच सांगितलं की प्रयत्न आमचे तेच असतील, पण पूर्ण आम्ही नियमानुसार आमचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहोत. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर देणं न देणं इथून मात्र पंचांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे पंचांशी आपण कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका, कारण की आपण स्वतः आयोजक आहात आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे. यावेळेस मात्र एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं आहे. 17 या अंकावरती क्रिकेटमधला दुसरा अशुभ असा आकडा आपण पाहतोय. 17 रन्स ऑन द बोर्ड. वेग तर चांगला आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुशांतच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या बढतीनं 19 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे आपण पाहतोय. आणि त्या दृष्टिकोनातून एक जर आपण विचार केला तर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचा एक खेळाडू जेव्हा दुखापतग्रस्त झाला होता, जेव्हा चेंडू त्याच्या मानेवरती लागला होता, त्याच्यानंतर मात्र त्याने कायमची एक्झिट घेतली होती. ती तारीख होती 30 नोव्हेंबर. आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर त्या पुढील भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये एका सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 10 खेळाडूंनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि त्याच सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजयसुद्धा प्राप्त केला होता. कारण की खऱ्या अर्थानं जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा खेळाडू आपल्यामधून जेव्हा निघून जातो त्याच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा मिळावा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याची मैदानामध्ये अजूनही जागा कायम आहे. या गोष्टींची
जाणीव इथून मात्र आपल्या संघाला होऊन देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून बरेचसे संघ असा आगळा वेगळा प्रयत्न करत असतात, हरकत नाही. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होता होता राहिला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि यावेळेस मात्र घडलं आहे काय तर निर्धाव चेंडूची हाताळणी. प्रथमेश याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते. आणि अजून एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाही की मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी अथर्व यांनी सुद्धा केली होती. यावेळेस मात्र घडलं आहे काय जोरदार प्रहार तर आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, धावचीची संधी आहे, पण इथून मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. फेक थोडीशी वाईड स्वरूपामध्ये पाहायला मिळाली, कारण की चेंडूची फेकी अचूक हातामध्ये होणं गरजेचं होतं. कारण की चेंडू जर आपण पाहिलं मैदानाची जी खेळपट्टी आहे ती थोडीशी खालच्या बाजूनी आहे. आणि जेव्हा चेंडू तुमचे फेकी होतात, थ्रो होतात, तेव्हा मात्र चेंडू तुमच्या हातातून जाणं खूप गरजेचं आहे. योग्य रीतीने फेकी होणं गरजेचं आहे. पण त्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा मात्र तुमच्याकडे पर्याय नसतो. पश्चाताप आणि फक्त पश्चाताप. घडलं आहे काय तर धावा मिळत आहेत त्या दोन. या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं आहे 22 या अंकावर. 22 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही आहे. एकच धाव जरूर मिळेल. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू आहे. प्रथमेश याने या षटकामध्ये जर विचार केला तर किती धावा खर्च केल्यात तर एकंदर विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात. एक चांगलं षटक हाताळलं आहे. आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं आहे. नाव आहे रोशन जाधव, याला आपण पाहतोय. आणि त्यांची हेअरस्टाईल पाहता हेनरी ओलोंगो जो केनियाचा खेळाडू आहे त्याची आठवण जरूर येते. कारण की असे हेअरस्टाईल हे निश्चितप्रमाणे त्यांनी चांगल्या रीतीने राखून ठेवले रोशन याने. आणि रोशनचा विचार केला तर मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजीसुद्धा त्याची आहे. पण यावर्षीच्या सत्रामध्ये दमदार कामगिरी ही मागच्याच 1 आठवड्यापूर्वी भावेश 11 लामाजी या संघाने केलेली आहे. पण यावर्षीच्या सत्रामध्ये होम ग्राउंडवरती कशा रीतीने प्रयत्न करतील आणि कशा रीतीने खेळ त्यांचा पुढच्या स्तरावरती जाईल, पुढच्या पायरीवरती जाईल, हे सुद्धा पाहणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. आखो टप्प्याचा मारा, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक सक्षम आणि सक्षम रीतीने इथून मात्र झेल पकडलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भावेश तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भावेश स्फूर्ती चषक ठेवलाय. भावेश स्फूर्ती चषक. भावेश स्फूर्ती चषक ठेवलाय. भावेश स्फूर्ती. धन्यवाद, थँक्यू सो मच. यावेळेस मात्र घडलंय काय तर पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा इशारा केला आहे. कारण की आखोट टप्प्यावरती चेंडूची हाताळणी केली आणि चेंडूचा बाउन्स जो आहे तो अतिरिक्त स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. आणि त्या दृष्टिकोनातून इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक सूचना इथून मात्र गोलंदाज रोशन याला जरूर केली. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 23 धावा. यावेळेस मात्र चेंडू अगदीच कानाच्या जवळून निघून गेला आहे. पण पंचांनी उद्घोषणा केलेली आहे इट्स नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा केलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट आपण करू नका, कारण की आपण होम ग्राउंडवरती खेळतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आयोजक आहात, त्यामुळे पंचांच्या निर्णयाचा सन्मान होणं हे खूप गरजेचं आहे. यापुढील होणारा सामना आई गावदेवी नांदेडने आणि ओम साई स्पोर्ट्स सोनटक्के या 2 संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून.
अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहतोय 25 या अंकावरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपण पाहतोय. फ्रीजच्या चेंडूचा इथून मात्र चांगल्या रीतीने बचाव केला असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस मात्र घडलंय काय तर चेंडू आहे फ्री हिट आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर निश्चित प्रमाणे फलंदाज मात्र बाद होणार नाही, पण चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय फलंदाज शुभम याच्याकरता विशेष पारितोषिक आपण पाहतोय. लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अनिकेत शेलार नांदेडने यांच्या वतीने. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चेंडू खाली येईल. घडलंय काय तर झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य इथून मात्र पंचांनी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, कारण की गोलंदाज जर आपण पाहिलं तर त्या शैलीमध्ये आक्षेप आढळलाय की काय, आणि निश्चित प्रमाणे तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी केलेली आहे. आपण पाहतोय तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 9999 आपण पाहतोय. माधव ठाकरे सरकार यांचं पॅनल स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये कार्यरत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रोशन याला, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर जोरदार प्रहार झालाय. चांगली गोलंदाजी इथून मात्र हाताळताना यावेळेस मात्र फटका देखणा सजवला गेला आणि चेंडू कव्हरच्या क्षेत्रामधून दणदण करीत सीमा पार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नाव. या चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 29 या अंकावरती. ओम साई स्पोर्ट्स सोनटक्के आणि आई गावदेवी नांदेडने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यापुढील होणारा सामना ज्या 2 संघादरम्यान आपण पाहणार आहात, टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना बसण्याची व्यवस्थासुद्धा आहे. स्वर्गीय भावेश विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचं कक्ष आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू भन्नाट वेग आहे आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणे पंचांनी उद्घोषणा केलेली आहे वाईट चेंडूची. ICC नियम क्रमांक 25ला अनुसरून इथून मात्र गोलंदाजाला दंडित केलं आहे आणि 1 धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. 30 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चालला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रथमेश याला, आणि चेंडूची फेकी झाल्यानंतर षटक समाप्तीची उद्घोषणा केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. धावफलक आहे एकंदर 3 षटकाच्या अखेरनंतर 33 धावा फलकावरती. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज रोशन जाधव यांनी षटक समाप्त झाल्यानंतर इथून जर आपण पाहिलं तर जे इनर त्याने परिधान केलं होतं ते इनर त्यांना इथून मात्र
हे काढावं लागलं. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा पंचांची मागणी जेव्हा केली जाईल तेव्हा मात्र पंच आणि पंचांची टीम इथून मात्र सज्ज आहे. अगदीच योग्य ते डिसिजन आणि योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओम याला. दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी, भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग. जसा चेंडू निर्धाव हाताळला गेला तेव्हा मात्र एक टाळ्यांचा आवाज मुख्य मंचातून आणि मैदानातून आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या लामसगावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय बाबाजी श्रीपद चव्हाण यांचं मैदानावर आगमन झालं आहे. मी आपणास विनंती करतो की आपण आमच्या मंचावर येऊन आमच्या या सभागृहाची, या मंचाची शोभा वाढवायची. त्याचप्रमाणे सन्माननीय रुमाजी जाधव साहेब यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरून आमच्या या मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय रुमाजी दोंडू जाधव, आमच्या लामसगावचे ज्येष्ठ नागरिक. कृपया खेळाडूंना सूचना आहे, पंचांकडे कोणत्याही प्रकारचे इशारे आपण करू नका. पंच दक्ष आहेत, योग्य तो निर्णय तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यामुळे पंचांना आपण कुठल्याही प्रकारची सूचना करू नका की हा चेंडू वाईड आहे, आपण वाईड दिला पाहिजे. यावेळेस मात्र एक धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये, पण अगदीच शेवटच्या क्षणी जर आपण पाहिलं तर चेंडू बॅटला स्पर्श करून कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि एकच धाव मिळाली. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदर 33 धावा, जिसके आगे भी 3 और पीछे भी 3, 33 धावा आपण पाहतोय. यावेळेस मात्र काय घडलं आहे तर चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेला आहे. सरळ बॅटने धावा येत नसतील तर इथून मात्र काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न होता, पण त्या प्रयत्नांना अपयश इथून मात्र आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना आई गावदेवी नांदेडने आणि ओम साई स्पोर्ट्स सोनटोके दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. बसण्याची व्यवस्था आहे. यावेळेस मात्र चेंडू अगदीच सुशांत चव्हाण लामज एक्सप्रेसच्या हाताला चुंबन घेऊन निघून गेलाय. सीमा पार, मिळतील धावा 4. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भाविश तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भाविश तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भाविश स्फूर्ती चषक ठेवलाय. भाविश स्फूर्ती चषक. भाविश स्फूर्ती चषक ठेवलाय. भाविश धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय. एकंदर 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अगदीच यावेळेस मात्र गोलंदाजाने आपली दिशा बदललेली आहे. फटका फसलाय, चेंडू आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, विकेटचं पतन, फलंदाज बाद. वातावरण पसरलं, कारण की असं वाटत होतं की झेल सुटेल की काय, पण अखेर जसा की वाघ शिकार करताना जसा जबडा आपला शाबूत ठेवतो त्याचप्रमाणे इथून मात्र आपले दोन्ही हात क्षेत्ररक्षकाने शाबूत ठेवले. अतिशय चांगल्या रीतीने इथून मात्र झेल पकडला आणि आपल्या संघाला एक चांगलं यश मिळवून दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजाकरता दुसरं कॉर्डिनेशन काय ते मात्र क्षेत्ररक्षकाचं. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू पुन्हा एकदा आतिश याच्या जवळ जाताना आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
आणि चेंडू गॅदर करताना पुन्हा एकदा चूक घडली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. तर अशा रीतीने एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं आहे 39 आणि 40 धावांचं लक्ष इथून मात्र समोर असेल ते भावेश 11 लामाज या संघासमोर. दरम्यान आपण इथे सत्कार समारंभाकडे वळायचं आहे. आपला वेळात वेळ काढून सौ आशाताई आनंद शिंदे शिवसेना संघटक ऐरोली विधानसभा या आमच्या या स्पर्धेकरता उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय राजाराम चव्हाण आमच्या सगळ्यांचे लाडके राजूदादा आपणास विनंती आहे की आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय सौ आशाताई आनंद शिंदे शिवसेना संघटक ऐरोली विधानसभा यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. सन्मान्य श्री त्यांचेच बंधू राजाराम चव्हाण यांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय सौ आशाताई आनंद शिंदे आमच्या लाडक्या आत्या, कारण वेळोवेळी कधी आम्हाला कोणती गरज पडली तर आम्ही जरी एक आवाज दिला या आमच्या आत्याला, तर गावातील कोणाचंही काम असो, मुंबईला कोणत्या हॉस्पिटलला काम असो किंवा कोणताही त्रास असो, तिथे नेहमी धावणारी अशी ही आमची आत्या आम्हाला वेळोवेळी साथ देते सर्व गोष्टींमध्ये. दरम्यान यापुढील सत्कार होत आहे सौ दीपिका अभिजित निवळे. मी शंकर जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. दरम्यान सन्माननीय शंकरजी दोंडू जाधव साहेब यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जात आहे सौभाग्यवती दीपिका अभिजित निवळे यांचा. दरम्यान मी उपस्थित पाहुण्याने विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे. मी सौभाग्यवती सौ आशाताई आनंद शिंदे यांना विनंती करतो की आपण आपल्यासोबत दीपिका अभिजित निवळे आपण दोघांनी आमच्या स्वर्गीय भावेश विठ्ठल चव्हाण नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. तिथे आमचे सहकारी समालोचक रोहन पाटील उपस्थित आहेत दोन्ही संघांच्या कर्णधारा समवेत नाणेफेकीसाठी. मी हरिजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सौ आशाताई शिंदे यांच्या समवेत नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. ओव्हर टू रोहन पटेल. धन्यवाद. नाण्याची ओळख दोन्ही संघनायकांना एका बाजूला काटा आहे, एका बाजूला छापा आहे. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन. तर अगदीच वेळात वेळ काढून मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. 60% संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. सकाळचं सत्र आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? सगळ्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. या सामन्यामध्ये प्रेक्षकांना निश्चितप्रमाणे एक चांगला सामना पाहायला मिळेल. नक्कीच. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? नियोजन खूप सुंदर आहे. त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
मी वळतोय नांदेडने संघाच्या संघनायकाकडे. पहिला सामना झाला, पहिल्या सामन्यामध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. या सामन्यामध्ये काय प्रयत्न असतील? चांगलाच करू आम्ही. तुमचा 100% देण्याचा तुमचा चांगला प्रयत्न आहे आणि निश्चितप्रमाणे आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे, आयोजकांना काय सांगाल? खूप सुंदर केलं आयोजन. खूप चांगलं आयोजन आहे असं त्यांचंही म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षाकडे. समालोचन कक्षाकडे जाण्यापूर्वी सोनटक्के संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करता आमंत्रित केलं आहे. आपण पाहतोय नांदेडने संघाला. धन्यवाद. दुपारचं सत्र उपस्थित सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं आणि त्याचनंतर जे प्रेक्षक मायबाप घर बसले या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फील्ड रचना लगेच सजवून घ्या. विनंती असेल जय बजरंग पारिवली या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. विजयासाठी लक्ष ठेवले गेले. 24 बॉल आणि 40 धावा, अर्थातच प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील विचार केला तर मग इथे 40 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल ओम साई स्पोर्ट्स सोनटक्के आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी नांदेडने या दोन संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच आयोजित ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखल झाला आहे. रोशन जाधव आणि त्याच्या साथीने फलंदाज आशू मैदानाच्या दाखल झाल्यात. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर खूप चांगल्या सामने आपल्या भेटीला आले, ज्या ठिकाणी सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ सिनियर गटातून क्वालिफायर झाला आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल जो नशीब घेऊन टॉप 3 करेल? पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितेशला आणलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर आणि त्याचनंतर लॉंग ऑफमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. सिली मिड ऑफ आहे, सिली मिड ऑन आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याचनंतर मॅचला प्रारंभ. पहिला बॉल इथून नितेशचा. चला एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे. विनंती असेल टीम पारिवली आपण फास्ट घ्या जरा. स्ट्रायकर एंडवरती आपण पॉवर हिटर फलंदाज रोशन जाधवला पाहतोय. आक्रमकतेसाठी नेहमीच ओळखलं जातं. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. लेट कटचा फटका खेळायचा होता डीप बॅकवर्ड पॉईंटला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय नितेशच्या माध्यमातून शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथून डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज नितेशनं. राईटम राऊंड द विकेटने एज होती, टॉप एज होती. खरं तर ही झेल महागात ठरू शकेल. विकेट ही महत्त्वाची होती आणि तिथे मात्र एसटी रक्षकाकडून ही चुकी पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या बॉलवरती संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजानं रोशन जाधवला बाद करण्याची, ती संधी इथे गमावली आहे. सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढला गेलाय. षटकातला पुढचा बॉल राईटम राऊंड द विकेटने इथे मार्गस्थ केला जातोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळतीये. सलगचं हे दुसरं जीवनदान या ठिकाणी मिळालंय. दोन्ही एंडवरती धोका होता. या ठिकाणी शुभागमन झाले. ग्रामपंचायत लांबचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्रीरंग गोविंद चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडा मंचावरती आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. नितेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओ यावेळेला समोरच्या बाजूने इंटू द गॅप खेळला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे मात्र मिळेल. अलॉंग द कार्पेटनं लॉंग ऑफ मध्ये बॉलला ढकलला आणि तिथून संघाचं अकाउंट ओपन केलंय. रोशन जाधवला खरं तर सलग 2 जीवनदान मिळालेत, परंतु या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उचलला जाईल? कारण एखाद्या फलंदाजाला ज्या वेळेला जीवनदान मिळतं ना तर मग त्याचा तो जरूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. नितेश चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मिळताना दिसत नाहीये. ओ बॅटची लिडिंग एज. यावेळेला अशूला बाद केलाय. यावेळेला चुकी नाहीये एसटी रक्षकाकडून. पहिला धक्का, पहिली विकेट. एकी अंकावरती शिवछत्रपती स्पोर्ट्स भावेश 11 लांबच संघाला.
खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही अरे रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय भावेश स्फूर्ती चषक ठेवलाय भावेश स्फूर्ती चषक भावेश स्फूर्ती चषक ठेवलाय भावेश स्फूर्ती चषक चला 5 बॉलचा खेळ ते संपन्न झालाय. 5 बॉलमध्ये फक्त एक सिंगल धाव आली, एक विकेट आलाय आशूचा. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. प्रत्येक टप्पा अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. प्रत्येक बॉलला ना खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय गोलंदाज नितेशनं आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबावाखाली आणलाय टीम भावेश 11 लामत संघाला. आशूला बाद केलाय. आता इथून नवीन फलंदाज आपल्याला एंटर होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रथमेशला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी मार्गस्थ होत असताना समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले गेला अलॉंग दी कार्पेटनं प्रथमेशनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 2 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. मात्र इथे पाहिलं तर रोशनला 2 जीवनदान जरूर मिळालेत. या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उचलला जाईल. रस्त्यावर कोणी गाड्या आडव्या ठेवू नये, कारण हा वर्दळीचा रस्ता आहे. पिळंजे रोड जो लांबच पिळंजे रोड आहे, वर्दळीचा रस्ता असल्यामुळे कोणी रस्त्यावर गाड्या आडव्या ठेवू नये. येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या या स्पर्धेमुळे कोणताही त्रास होता कामा नये याची दक्षता आपण सर्वांनी बाळगायची आहे. कारण हा मुख्य रस्ता आहे मित्रांनो. गाडी या पार्क आपण मैदानाच्या मागच्या बाजूने करू शकताय, कारण मुख्य रस्त्यामध्ये आपल्यामुळे कोणाला अडथळा निर्माण होईल असं कृत्य करू नका, विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं. आणि कोणी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील कोणीही प्रतिष्ठित असे नागरिक यांचं इथे आगमन झालेलं असेल तर आपणास विनंती की आपण आमच्या या मंचावर येऊन आमच्या या मंचाची शान वाढवायची आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र बंटी चाळके धवली यांच्या माध्यमातून लामत संघाला शुभेच्छा येतात. तसेच एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन केलं आहे आणि आयोजनाला देखील शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद बंटी चाळके. तदनंतर या ठिकाणी निवळी गावचे सन्माननीय धोंडीराम मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय. पहिला बॉल यावेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले आणि आणि दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. दरम्यान एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. सलग 2 षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय हरिजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे. सलग 2 षटकाराकरता. षटकातला पुढचा बॉल ओ यावेळेला उडवला बॉलला डीप मिड क्षेत्राच्या बाहेरचा धावाचा आडी आयन हँडसम षटकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही भविष्य तुझ्या नावाने. कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. अर्थातच लांबच संघाच्या फलंदाजांना संधी असेल. कोणत्याही लांबच संघाच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले फलंदाजाने तर अनिकेत शेलार नांदेडने यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजापर्यंत, किती 3000चं कॅश प्राईज तिथपर्यंत त्या फलंदाजाला पोहोचवलं जाईल. निश्चितच अनिकेत शेलार शोचे आयोजक अनिकेत शेलार यांचं या लांबच्या स्पर्धेला गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक स्वरूपात त्याचप्रमाणे शारीरिक सुद्धा स्वरूपात मदत लाभलेली आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देखील लाभलेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. ओहो रायझिंग अँड सरप्रायझिंग चांगला बॉल आहे. षटकार आला, कमबॅक केलाय गोलंदाजानं बबलूनं. एक चौकार एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर पलटवार देखील पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफळकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तर तिसऱ्या बॉलवरती कमबॅक करणारा बॉल डॉट बॉल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12 वरती आहे. राईट मोहर द विकेटने पुढचा बॉल
ओ यावेळेला बॅकफूट वरती गेले, कट केलाय, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 14 धाबा पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा होत्या, परंतु या षटकामध्ये पलटवार केलाय. याचं एकमेव कारण प्रथमेशने केलेली दमदार फलंदाजी. एक चौकार, एक षटकार आला. 14 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल प्रथमेश आणि रोशनची. दोन्ही फलंदाज हार हिटर आहेत, मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, विस्फोटक फलंदाज. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं इन टू द गॅप खेळले गेलेत. लॉंग ऑन खाली होतं, बॉल आवाक्याच्या बाहेर. एक टप्प्या कॅरे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. मेरा अड्डा. 18 धावा धावफलकावरती. डीजे अमन देखील कालच्या दिवसा खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला आनंदाचं वातावरण निर्माण करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. सन्माननीय राजेंद्र रामचंद्र चव्हाण यांचं मैदानावर आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन आमच्या या मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय राजेंद्र रामचंद्र चव्हाण, आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22 या अंकावरती आहे. या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या आणि या मॅचला कलाटणी मिळाली. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. आता मात्र प्रत्येकी षटकामध्ये विचार केला तर 9 धावांची सरासरी बॅटिंग करताना टीम लांबच संघाला गाठावी लागेल. लांबच गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावरती या. खरं तर हा व्यासपीठ आहे ना, हे तुमच्यासाठी आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण मंचावरती बसून घ्यायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश चांगले बॅटिंग करतोय, ज्यांना 20 धावा ठोकल्यात षटक क्रमांक 2 मध्ये आणि एक चांगल्या वळणावरती आपल्या संघाला आणून ठेवलंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज जयला पाहायला मिळेल. नावामध्ये जय आपल्या संघाला जय मिळवून देईल का? पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल या ठिकाणी पहिलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 23 या अंकावरती. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील टीम पारिवली संघाला. या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. कारण एक्स्ट्रा धावा तुम्हाला कधी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात. ज्या ज्या वेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो त्या वेळेला ह्या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल जयचा. ओ या वेळेला मात्र दूर अंतरावरती चेंडू ठेवलाय. इथे आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू पाहायला मिळाला ज्या ठिकाणी एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 24, लॉट्स ऑफ 1 विकेट. रोशन मात्र हवी तशी बॅटिंग करत नाही आहे. 2 जीवनदान त्याला जरूर मिळाले, पण ते जीवनदानाचा अधिक फायदा त्याने उचलला नाही आहे. 12 बॉल 16 धावांची गरज आहे. जयचा हा हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. यहाँ भी होगा. वॉट अ शॉट. काय स्ट्रोक खेळला गेला. आमंत्रण दिलं होतं गोलंदाजानं फलंदाजाला, आ बैल मुझे मार. कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. फलंदाजाला तो संधी मिळाली, त्या संधीचं त्याने सोनं केलंय. 6 धावे टीमची धावसंख्या 30 या अंकावरती.
बबलूने मात्र ज्या पद्धतीने खराब कामगिरी केली त्याच पद्धतीची कामगिरी आता जयकडून देखील पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. पकडो कॅच, जितो मॅच आणि अखेरकार रोशन जाधवला या ठिकाणी जाळ्यात गुंतवलंय, जाळ्यात पकडलंय आणि अखेरकार रोशन जाधवची विकेट आली आहे. दुसरा धक्का भावेश 11 लामत संघाला. रोशन बाद. ही दुसरी विकेट गमावली आहे टीम भावेश 11 लामत संघाने. दहा धावांची अजून देखील इथून आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कधी काही घडू शकतं हे आपण अनेकदा पाहिलंय. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कालचा सामना अविस्मरणीय एकतर्फी वाटू लागलेला सामना. अनेक प्रेक्षकांना वाटलं होतं की जय बजरंग पॉवर शेलार ए संघ हा सामना जिंकेल. 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाच्या बाबूने केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि तोच संघ इथे कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झाला. अर्थात सिकंदर स्पोर्ट्स महापोली. अनिकेत शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. एक युवा नेतृत्व, युवा टॅलेंटेड व्यक्तिमत्व, सन्माननीय अनिकेत शेलार, नांदेडने गावचे सुपुत्र. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं, स्थानपन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. अनिकेत शेलार. टीमची धावसंख्या 30 वरती असताना गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जय. अखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफूट वरती आलेत, ऑन साईडला वळवल्या बॉलला, एकदा वेगानं पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. भावेश 11 लामत संघाची 32 धावा. हळुवारपणे एक पाऊल इथे मात्र टीम भावेश 11 संघ पुढे निघून चाललाय. ससा आणि कासव यांची गोष्ट आपण जरूर ऐकली. कासव ज्या पद्धतीने हळुवारपणे कधी विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचला हे सशाला देखील समजलं नाही. अगदी पारिवली संघ आणि लामत संघामध्ये तेच पाहायला मिळतंय. एक पाऊल का होईना परंतु भावेश 11 लामत संघ हळुवारपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टीमची धावसंख्या 32 वरती आहे. 9 चेंडू आणि अवघ्या 8 धावांची गरज आहे. सुशांत चव्हाण हा स्ट्रायकर 8 वरती आहे. डाव्या हाताचा फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये आता बदल घडवला गेलाय. जयचा पुढचा बॉल सुशांत करिता. हे बॅकफूट वरती आल्या, अगदी दमदार शानदार अनोख्या स्टाईल मध्ये ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुशांत ऑन फायर. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेले. एकंदरीत 38 धावा. अवघ्या 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता विजयाच्या उंबरट्यावरती आहे. मात्र जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये नितेशने केली होती ना त्याच्यावरती पूर्ण पाणी फिरलंय या 2 गोलंदाजांनी. कारण पहिलं षटक पॉवरफुल होतं जिथे फक्त धावा आल्या होत्या 2 आणि विकेट्स देखील आली होती. षटकातला पुढचा बॉल जयचा सुशांत करिता. यावेळेला मात्र कडक फटका, कडक झेल देखील टिपलाय. कॅच ऑफ द डे. कम ऑन डीजे. विरुद्ध मोरणी. 6 बॉल आणि 2 धावांची गरज होती मोरणी संघाला आणि तो सामना टीम मोरणी संघाने गमावला होता. तो सामना निश्चितच विसरू शकत नाही. कारण त्यावेळेला समालोचन मी स्वतः करत होतो आणि 7 चेंडू 2 धावांची गरज असताना एका धावेवरच रोखलं होतं ते कल्पेश साळुंके. निश्चितच उंच पुरासा खेळाडू होता आणि सुरेख गोलंदाजी केली होती त्या सामन्यात. एक खेळपट्टीचा इतिहास आहे.
ओहो देह एष्टीवरती बॉल आदळलाय, नकार देत होता परंतु अंतिम क्षणाला प्रथमेशने कॉल दिला की ही धाबा आपल्याला कंप्लीट करायची आहे. लेग बाईचा इशारा झाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39, स्कोर इज लेवल. आता 6 बॉलमध्ये अवघ्या 1 धावेची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम भावेश 11 लामत संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आहे. मात्र फक्त प्रवेश करणं शिल्लक आहे. विनंती आहे टीम पारिवली लगेचच मॅच सुरू करा, कारण यानंतर देखील बरेचसे सामने शिल्लक आहेत आणि योग्य पद्धतीने 4-4 षटकांचे सामने आपल्याला कंप्लीट करून आज एक संघ इथे क्वालिफायर करायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन, देखणं आयोजन आणि ज्या ज्या बक्षीस दात्याने या स्पर्धेला आम्हाला लाख मोलाचं योगदान केलं, मग आर्थिक असू द्या, वस्तुरूपी असू द्या, सर्व बक्षीस दात्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही धन्यवाद देतोय. खरं तर ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं, अतुल निवडे उद्योगपती निवडी गावचे आहेत. रोख रक्कम 25,000 आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभली, त्यांना देखील धन्यवाद. त्याचनंतर या विभागातले एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय राजारामजी पाटील साहेब, त्यांना देखील धन्यवाद. नितीनभाई जोशी, इरफानजी भुरे, किशोरजी जाधव, या सर्वांना धन्यवाद. हो, यावेळेला मात्र सॉफ्ट हँडनं बॉल खेळला आणि विजयाची तलवार उचलली भावेश 11 लामत संघानं. पहिला विजय आपल्या नावावरती करताना. सो वेल प्लेड टीम भावेश 11 लामच.